भगवान परमात्मा मनु आणि शत्रुपाकडे येतात आणि विनंती करतात, हे मनु महाराज, आपली जी कन्या आहे देवहूती, या देवहूतीचा विवाह तुम्ही कर्दम ऋषी सोबत लावून द्या। ऐका, ही फार महत्वाची कथा आहे। आता उद्यापासून एक छडीच आणावी लागेल। चला, सांगितलं आपली जी कन्या आहे देवहूती, या देवहूतीचा विवाह तुम्ही कर्दम ऋषी सोबत लावून द्या। त्यावेळेला मनु महाराज आणि शत्रुपा आपल्या देवाच्या सूचनेनुसार आपल्या कन्येला घेऊन नवरदेवाच्या घरी गेल्या। थोडं लक्ष देऊन ऐका, आपल्या मुलीचं लग्न करायचं आहे, त्यावेळेला त्या मुलीला घेऊन नवरदेवाच्या घरी गेले। का गेले? ही पद्धत चांगली आहे का वाईट आहे? काय वाटतंय तुम्हाला? बरं वाटत नाही? ज्या घरात मुलीला नांदायचंय, ज्या घरात तिला आयुष्य काढायचंय, ते घर तिला अगोदर दाखवलं पाहिजे की नाही? पहा, आमच्या जुन्या पद्धती सुद्धा केवढ्या चांगल्या होत्या। त्या मुलीला घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमात गेले। कर्दम ऋषींनी पाहिलं की आपल्याकडे कोणीतरी 3 पाहुणे आलेत। एक होते मनु महाराज, दुसरी होती शत्रुपा आणि तिसरी होती त्या दोघांची कन्या देवहूती। बघा, घर बघायला, बस्ता बांधायला फक्त घरच्या 2 किंवा 3 माणसांनी जावं। अख्खी भावकी अजिबात न्यायची नाही। का न्यायची नाही सांगतो तुम्हाला। माझे बरेच मोठे मोठे कापड दुकानदार चांगले मित्र आहेत। त्यांनी सांगितलंय, बस्ता बांधायला आले की माणसं भावकीच्या त्या प्रतिष्ठेपोटी भाव करत नाहीत। आम्ही सांगितलेल्या भावात कपडे जातात, त्याच्यात आमचा नगदी फायदा आहे। म्हणून इथून पुढे भावकी अजिबात बस्ता बांधायला न्यायची। बोला ना, म्हणा तरी मी आहे तोवर तर नाही म्हणा ना। हे कशाला नेता, कशाला? पैसे आपण द्यायचे, गाडी आपण करायची, खाऊ पिऊ घालायचं त्यांना, आणि पुन्हा मागं लागून चला बस्ता बांधायचा, चला बस्ता, हे सोडून द्या सगळ्या गोष्टी। आता फक्त मुलगी, मुलीचे आई वडील कर्दम ऋषींच्या आश्रमात जात आहेत। कर्दम ऋषींनी पाहिलं की आपल्याकडे कोणीतरी पाहुणे आलेत। पाहुणे आल्याबरोबर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याकरता कर्दम ऋषी उठतायत आणि दरवाजामध्ये येऊन उभे राहत आहेत। हे सुशील आणि सात्विक घराण्याची रीत आहे। पाहुण्यांचा आदर करणं हे आमची धर्म संस्कृती आहे। अतिथींना देव म्हणलं जातं। आपल्या घरी येणारा पाहुणा जेवलाय का, उपाशी आहे, हे पाहिलं पाहिजे। आपल्या येणाऱ्या पाहुण्याला बसायची व्यवस्था व्यवस्थित केली का, हे पाहिलं पाहिजे। कर्दम ऋषी अधिकारी महात्मा असताना सुद्धा पाहुणे आपल्याकडे आलेत म्हटल्यानंतर दरवाजापर्यंत येत आहेत आणि दरवाजापर्यंत आल्यानंतर आलेल्या पाहुण्यांना विनम्र भावनेने नतमस्तक करतायत, नमस्कार करतायत आणि त्यांना आदरयुक्त आगतम स्वागतम सुस्वागतम म्हणतायत आणि स्वागत करून आतमध्ये बसवतायत। ही चांगल्या माणसाची लक्षणं आहेत। नाहीतर काही काही माणसं एवढी रग्गेल असतात महाराज, बैठकीत गेलं तरी आपलं सीट सोडत नाही। आलात काय, बसा। त्यांना असं वाटतं की बाकीचे लोक म्हणजे चिल्लरच आहेत, मीच कुठला करोडपती आहे, असं नाही। रीत सांगतो आपल्याला, अतिथी आला, पाहुणा आला की तो साधा असू द्या, गरीब असू द्या, पण तो आलेला अतिथी आहे, त्याचं आतिथ्य करणं हे आपलं कर्तव्य आहे। 3 जण आले आहेत, तिघांचं स्वागत केलं। तिघांना बसण्यासाठी 3 आसनं टाकली। आसन टाकतात ना बसायला, 3 आसनं टाकली। एका आसनावरती मनु महाराज बसले। लक्ष देऊन ऐका महिला मंडळ, फार महत्वाचा विषय येणार आहे आता। एका आसनावरती मनु महाराज बसले, दुसऱ्या आसनावरती शत्रुपा देवी बसल्या आणि तिसरं आसन होतं देवहूतीसाठी, म्हणजे नवरीसाठी। तिसरं आसन देवहूतीसाठी होतं, पण त्या आसनावरती देवहूती बसतच नाही, बसत नाही। मनु महाराजांनी पाहिलं हे 2 जण बसलेत, पण ही का बसत नाही? पुन्हा मनु महाराजांनी इशारा केला, बैठी। कारण सांगू का, शास्त्र असं सांगतं, कुठल्याही घरी गेल्यानंतर दरवाजात उभं राहावं आणि जोपर्यंत घरातला माणूस आत या म्हणत नाही तोपर्यंत पाहुण्यांनी घरात जायचं नसते।
का जायचं नसतं? कमीत कमी लेकरांनी काहीतरी पसारा टाकलेला असतो, एखादी माऊली लोळत असते किंवा काय, त्यांना सुधारण्यासाठी तेवढा वेळ दिला पाहिजे, दरवाजा थांबलं पाहिजे. आणि मग ती घरातली सरकासारखी सामान शिमान इकडे करून मग तयारी झाली की घरातला माणूस म्हणतो या मग पाहुणे आता या, म्हणल्यानंतर मध्ये जाऊन बसलं पाहिजे. काही काही येडपट माणसं नीट स्वयंपाक घरात जाऊन बसतो, असं नाही. देवहूतीला इशारा केला, बैठीये, बसत नाही. आम्ही शुकदेवांना विचारलं देवहूती का बसत नाही, याचं उत्तर आहे ऐका. देवहूती असा विचार करते, हे आसन टाकलंय माझ्या होणाऱ्या पतीने, म्हणजे होणाऱ्या मालकाने आसन टाकलंय आणि मालकाने आसन टाकावं आणि त्या आसनावरती होणाऱ्या पत्नीने बसावं, हे धर्मव्यवस्थेला कधीच मान्य नाही. ऐकताय ना महिला मंडळ, ऐकताय ना तुम्ही? मालकाने आसन टाकावं आणि त्याच्यावर बायकोने बसावं हे कधीच मान्य नाही. मालकाने केलेला चहा जर बायकोने पिला तर हे कोणत्या ग्रंथात मान्य आहे मला काही ठाऊक नाही. मालकाने आसन टाकावं आणि आपण त्यावरती बसावं हे शक्य नाही होणार. आता बसत नाही, पण होणारा पती आदेश देतोय बसा म्हणतोय, आता नाही बसावं मालकाच्या आज्ञेचा उल्लंघन आहे, बसावं मालकाची मर्यादा उल्लंघन आहे. म्हणजे देव होते, हुशार होते, तिने मधला मार्ग काढला, उजवा हात त्या आसनावर ठेवला आणि त्या आसनाच्या खाली बसले. म्हणजे मालकाने टाकलेल्या आसनावर बसायचं नाही ही मर्यादाही पाळली आणि खाली बसा हा मालकाचा आदेशही पाळला. दोन्हीतला मधला मार्ग त्याने काढला आणि मग आता सोयरिकीची चर्चा सुरू झाली. कर्दम ऋषींना मन महाराज बोलतात, हे कर्दमजी, मैंने हमें आपके लिए, आपके बारे में भगवान ने बहुत कुछ बताया है, आप बहुत बड़े व्यक्ति हो. ये जो हमारी कन्या है, ये जो हमारी बिटिया है, इसका नाम है देवहूति. हम इसकी शादी आपके साथ करना चाहते हैं. कृपा करके आप इस मेरे बिटिया का स्वीकार करें. माझ्या कन्येचा आपण स्वीकार करावा ही विनंती जेव्हा शास्त्री बुवांनी केली त्यावेळेला कर्दम ऋषींनी लग्नाच्या वेळेला एक अट घातली. लग्नाच्या वेळेला अट घातली. ती अट अशी होती, मी लग्नाला तयार आहे, मला लग्न करायचे, पण माझी एक अट अशी आहे, सांगा. 5 लाख रुपये हुंडा, 15 तोडे सोनं, 4 ड्रेस, अहमदपूरच्या मंगल कार्यालयात लग्न करून. हे ऐकायला जरा विचित्र वाटते की नाही? भागवतात ऐकायला सुद्धा विचित्र वाटते की नाही? असं डोकं उठते की नाही? असं कसं काय सांगा, असं वाटते की नाही? भागवतात ऐकायला विचित्र वाटतं आणि प्रत्यक्षात ठरवायला बरोबर वाटते. महाराज, जनावराच्या बाजारामध्ये जेवढा व्यवहार होत नाही त्याच्यापेक्षा जास्त व्यवहार लग्नाच्या सोयरिकीच्या बैठकीत होतोय. ते पोराचा बाप म्हणतो माझा बैल 5 लाखाचा, पोरीचा बाप म्हणतो तुझा बैल आम्ही 2 लाखातच घेणार. मधली माणसं म्हणतो बैल चांगला रे, पण बट्टेला आहे, हाय त्या भावात विकून टाक. पोराच्या बापांना राग येईल थोडासा. जनावराच्या बाजारामध्ये जेवढा व्यवहार होत नाही त्याहीपेक्षा जास्त व्यवहार जर सोयरिकेमध्ये होत असेल तर त्या नात्यामध्ये तुम्हाला कधीच आनंद मिळणार नाही, मिळत नाही आनंद. माझी हात जोडून विनंती आहे इथून पुढे पोरांच्या बापांना, बरं का, पोरांच्या बापांना बिना हुंडा घेता लग्न करा, बरं का. तसं आता गेला महाराज, पोराच्या बापाचा काळच गेला आता. नाही तर तुंबलेल्या बैलासारखीच माणसं होती. म्हणलं ना पोराचं लग्न पुढच्या वर्षी बघू, अशा तुंबलेल्या बैलासारखीच खाली वाकून बघायलाच तयार नव्हते महाराज पोराचे बाप सगळे. काय काळ आलाय भयानक महाराज. आता पोरीचा बाप रगेलपणे असं छाती काढून चालायला लागलाय. पोरीला शिकलेली मुलगी जर सुंदर असेल ना, मग माणसं म्हणा ताईचं लग्न पुढच्या वर्षी बघू. पण पोराच्या बापाने अतोनात छळ केलाय महाराज पोरीच्या बापाचा. अरे अरे अरे, जाऊ द्या, तो विषय न सांगितलेला बरा. माझे हात जोडे विनंती आहे, तुम्हाला जर आयुष्यभर जर सुनेने पोटभर खाऊ घालावं असं वाटत असेल तर हुंडा न घेता मुलीला घरात आणा, हुंडा न घेता लग्न करा. तुमची मरेपर्यंत व्यवस्थेची जाणीव ठेवेल ती मुलगी. माझ्या बापाकडून माझ्या सासऱ्याने रुपया घेतला नाही याची जाणीव ठेवणार आणि आपल्या सासऱ्याला नक्की 4च्या वेळेला चहा देणार महाराज, 2 वेळेला जेवायला पोटभर देणार. बरोबर पुरुष मंडळी, ऐकताय ना? हे उग हात वर करा बरं 2-4 लोक. कोण असं ठरविल का मी न हुंडा घेता लग्न करेल? उग उग हात तर करा. उग उग
इमानदारीनं भागवतात हात करायला तुम्ही इकडे तिकडनं फक्त हात वर करा. किती बापाची अशी हिंमत आहे बायकोला न विचारता न हुंडा घेता लग्न करीन असं म्हणणारे किती बाप आहेत. टाळ्या वाजवाया 2-4 बापासाठी. एवढ्या ह्यांच्यात हिंमत आहे बायकोला न विचारता निर्णय घ्यायची. कमीत कमी एवढे तरी 2-5 तरी हात पुढे झाले. धन्यवाद. हा पण आता यांनी कुणी हात वर केले हे लक्षात ठेवा. आता मी थोडंच पुन्हा बघायला येणार लग्नाच्या वेळेला काय घेतलं ते. माझी हात जोड विनंती आहे, हुंडा पद्धती थांबवा. केवळ भागवतामध्ये रामायणाच्या कृष्णाच्याच कथा न सांगता समाजातल्या अनिष्ट पद्धती चालत आलेल्या रूढी परंपरा याच्यात बदल करणं आणि समाजामध्ये बदल घडवणं हेही आमचं कथाकारांचं कर्तव्य आहे. आजही माझ्या बऱ्याच कथेतली यादी आहे महाराज. कितीतरी तरुण बांधवांनी शपथ घेतली. मी त्या सगळ्या लग्नाला जाऊन उपस्थिती दिली आहे. जरी लग्नाला नाही जाणं झालं तर पुन्हा तरी जाऊन शुभेच्छा दिल्या. कितीतरी तरुण बांधवांनी शपथ घेतली रामायणामध्ये भागवतामध्ये की मी न हुंडा घेता लग्न करेन. बरं का, एवढी तरी विनंती करा. माझी हात जोडून विनंती आहे, बिना हुंडा न घेता आपण लग्न केलं पाहिजे. कर्दम ऋषीने एक अट टाकली. ती अट भयानक होती. कर्दम ऋषीने देवहूतीला विचारलं, बाई मला तू पसंत आहे पण तुला मी पसंत आहे का? मला असं वाटतं की आपण मुलाला मुलीची पसंती विचारतो पण मुलीला सुद्धा मुलाची पसंती विचारली पाहिजे. माझ्या अनेक तरुण भगिनी कथेच्या मंडपात आहे. तुम्हाला एक माझी विनंती आहे, जेव्हा तो मुलगा तुम्हाला पाहायला येतो ना तेव्हा तुम्हाला ते पाटावर बसवलेलं असतं. अशी अवघडून जाते बिचारी. तिला ड्रेसवर राहायची सवय असते. ते साडी काही ते सुधरत नाही. ते कशी तरी अशा जीव मुठीत धरून ते सांगितले असते, वजवाज पाय टाक बघ, लवून जा बघ, असं चोपून जा बघ, ते पदर घे. एवढी ती बिचारी हे झालेली असते. हा अशी घाबरत लवून चोपून ते बसते. ते खालीच बसते. नाव काय? शिक्षण, आत्याचं गाव, मामाचं गाव. आता हे सगळं काय विचारायची गरज आहे का? तुला सांगितलं नाही का पहिला सगळा बायोडाटा, पाहुणे कुठे आहेत, काय आहेत, काय सगळं माहित नाही का? पुन्हा काय विचारायची गरज आहे? बरं ठीक आहे, काय त्याचे 50 प्रश्न असतील त्याचे उत्तर द्या. त्याचं सगळं झालं त्याला म्हणायचं, हळूच म्हणायचं, झालं का तुझं? झालं? आता उठ, पाटावर बस, मी समोर बसते म्हणायचं. पहिला प्रश्न विचारायचा, तुझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे का? तुळशीची माळ आहे का? उत्तर जर यस आलं तर पुढचा प्रश्न विचारा. आणि तुळशीची माळ आहे का? उत्तर जर नाही आलं तर त्याला म्हणायचं गेट आउट. ट्रका भरून पडलेले तुझ्यासारखी. पुन्हा एकदा सांगतो, फार श्रीमंत घरामध्ये जाण्यापेक्षा सुशील, कुलवान आणि शीलवान घराण्यात जा. चटणी भाकरीच खायला मिळेल पण समाधान भरपूर मिळेल. श्रीमंताच्या घरची, मोठ्या घराण्यातली पोरं फारच शिस्तीत आहेत असं समज करू नका. कितीतरी मोठ्या मोठ्या घरच्या पोरांना संध्याकाळी 8 वाजता रिक्षा करून घरी आणावं लागतं. आणि ते जर वारकरी सुशील कुटुंबातलं जर घर असेल, मजुरी करू द्या महाराज, 200 रुपये जरी दररोज घरात आले, 200 रुपयातला 100 रुपयाचा किराणा आणतं, 100 रुपये बाजूला ठेवतं आणि ताटाला ताट लावून जोगजण नवरा बायको आरामात जेवण करून आपले जीवन कंठतात. म्हणून फार श्रीमंत घरात मुलाशी लग्न करण्यापेक्षा ज्या घरात वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत, ज्या घरात छत्रपती शिवरायांचे विचार आहेत, ज्या घरात ज्ञानोबा तुकोबांचे विचार आहेत, ज्या घरात भगवान बाबांचे विचार आहेत, ज्या घरात साधू संतांचे वारकरी संप्रदायाचे विचार आहेत, असा सुशील घरात जर तुमचा विवाह झाला तर माझा विश्वास आहे तुमचं जीवन सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनाचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. कर्दम ऋषीने देवभूतीला विचारलं, माझी एक छोटीशी अट आहे, ती अट असेल तर आपला विवाह होईल आणि ती अट जर मंजूर नसेल तर आपला विवाह होणार नाही. देवहूतीने सांगितलं, सांगा तुमची काय अट आहे? कर्दम ऋषीने टाकलेली अट फार भयानक होती. ते काय म्हणले माहितीये का? लक्ष देऊ नाही का? ते काय म्हणले माहितीये? हे बघ, एकच मुलगा होईपर्यंत मी प्रपंचात राहणार, एक मुलगा झाल्याबरोबर मी गृहस्थाश्रम संसार सोडणार आणि वनामध्ये जाऊन मी संन्यास घेणार. ही अट तुला मंजूर आहे का? आताच्या पोरींना विचारा बरं, असं जर म्हणल्यावर तर लग्नाला तयार होतील का? कर्दम ऋषींनी अट टाकली होती, एक मुलगा होईपर्यंत प्रपंचात राहणार, एक मुलगा झाल्याबरोबर मी संसार प्रपंच सोडून वनात जाणार. ही अट जर तुला मंजूर असेल तर मी लग्नास तयार आहे.
अन्यथा आपला विवाह होऊ शकत नाही. पण महाराज काय ताकद असेल त्या देवहूतीची. देवहूतीने कर्दमांना उत्तर दिलं, मुझे ये आपकी शर्त मंजूर है. मला ही अट मंजूर आहे, मी आपल्या लग्नासाठी तयार आहे. त्यावेळेला कालांतराने कर्दम ऋषी आणि देवहूतीचा विवाह झाला. विवाह समापन झाला, थाटामाटामध्ये लग्नही संपन्न झालं. लग्न झाल्यानंतर कालांतराने कर्दम आणि देवहूती यांना पहिलं अपत्य झालं, पहिलं लेकरू झालं. आणि झाल्यानंतर ते लगेच कर्दम ऋषींनी आपली वळकटी पिशवी बांधायला सुरुवात केली आणि जायची तयारी सुरू केली. देवहूतीने विचारलं, मालक कशाची गडबड सुरू आहे, काय घाई कशाची सुरू आहे सांगा ना. कर्दम ऋषीने सांगितलं देवहूतीला, देवहूती मी तुला सांगितलं होतं एक मुलगा होईपर्यंत प्रपंचात राहणार, एक मुलगा झाला की मी संसार सोडणार. देवहूतीने सांगितलं, मोठ्या माणसांनी दिलेले शब्द पाळावेत, तुम्हाला संसार सोडून जाता येणार नाही. म्हणजे तुम्ही मला शब्द असा दिला आहे, एक मुलगा झाल्यानंतर प्रपंच सोडणार, मुलगा झाला नाही मुलगी झाली नाही जाता येणार. शब्दाला पकडलं महाराज, शब्दाला. कर्दम ऋषी आणि देवहूती यांना पहिलं अपत्य झालं, पहिली मुलगी झाली, तिचं नाव आहे कला. पुन्हा दुसरी मुलगीच झाली, तिचं नाव आहे अनसुया. तिसरी मुलगी झाली, तिचं नाव आहे श्रद्धा. चौथी मुलगी झाली, तिचं नाव आहे हवीरभू. पाचवी मुलगी झाली, तिचं नाव आहे गती. सहावी मुलगी झाली, तिचं नाव आहे साध्वी. सातवी मुलगी झाली, तिचं नाव आहे ख्याती. आठवी मुलगी झाली, तिचं नाव आहे अरुंधती. आणि नववी मुलगी झाली, तिचं नाव आहे शांती. किती मुली झाल्या बोला ना? 9. 9 मुली झाल्या. 9 मुली झाल्या तरी त्या कर्दम ऋषींना आणि देवहूतींना मुलीचं टेन्शन आलं नाही. नाही आलं, 9 पोरी आहेत, मला कसं होईल असं टेन्शन आलं नाही. मी माझ्या प्रत्येक भागवतात रामायणामध्ये ज्या माणसांना 9 मुली आहेत, आम्ही एका संघटनेच्या माध्यमातून 25,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर 9 मुलीचा जर बाप किंवा आई जर कोणी असेल तर त्यांना 25,000 रुपये बक्षीस मिळते. कुणी असेल तर हातवर करा. आहे का कुणी? बरं 9 नाही, 8 7 6 मुली आहेत का? टाळ्या वाजवा या आईसाठी, त्यांच्या टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. एक मनातून टाळ्या टाळ्या. वा, 6 मुली आहेत परत. 6 सांगू, मुलीच्या माईसारखी आणि मुलीच्या बापासारखी भाग्यवान माय, भाग्यवान बाप जगात दुसरा कोणता नाही, कोणीच नाही. कारण सांगू का, एका मुलीचं जर लग्न करून दिलं, एका मुलीचं लग्न जर करून दिलं तर एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य प्राप्त होते. मी बोलत नाही, तुकाराम महाराजांनी गात्यात लिहून ठेवलंय. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. हे माझे तर शब्द नाहीत ना, गाथ्यातले शब्द आहेत. एका मुलीचं दान, कन्यादान केल्यानंतर एक पृथ्वी दान केल्याचं पुण्य प्राप्त होतंय. 6 मुलीचे बाप किंवा माई जर तुम्ही असाल, 6 वेळेला पृथ्वीदान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळते. पण दुर्दैव आहे महाराज, आजकाल 6 मुली, 5 मुली, 4 मुली तर सोडा. मला आनंद वाटला तुम्हाला 6 मुली आहेत. हा, कुणाला? बहिणीला का? बरं ठीक आहे. बरं इथं असल्यापैकी कोणाला 5, 6, 5 कुणी असेल तर किती? 5 मुली आहेत. टाळ्या वाजवा आमच्या ताईसाठी, त्यांच्या 5. वा. आता एक साधा सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला, मुली होऊ द्यायच्या म्हणून झाल्या का पोराची वाट बघत झाल्या? हा, खरं बोलायचं महाराज, खरं त्यांनी सांगितलं, पोराची वाट बघत झाल्या. माणसं मुली होऊ देतात पण मुलाची वाट बघत राहतात. सांगतो तुम्हाला, मला इकडचं ठाऊक नाही, आमच्याकडे अशी पद्धत आहे, मुलगा झाल्यावर पेढे वाटतात आणि मुलगी झाल्यावर वाटतच नाही, तर उगाच जास्तच आग्रह झाला तर जिलबे वाटतात. माझी एक आता विनंती तुम्हाला, विनंती, इथून पुढे मुलगी झाल्यानंतर पेढे वाटा आणि मुलगा झाल्यानंतर बेसरमाचे फुलं वाटा. काय म्हटलं मी? बेसरम कळतं ना? बेसरम, बेसरम का? ज्या दिवशी तुमच्या घरात मुलगा जन्माला आला त्या दिवसापासून तुमच्या बेसरमपणाला सुरुवात झाली, म्हणून बेसरमाची फुलं वाटा. माझी हात जोड विनंती आहे. काही काही माणसं तर गर्भातच मुलीला मारतायत महाराज.
पण ती मुलगी आईला म्हणते, आई मला मारू नको बरं, मी तुझ्या वंशाचा दिवा नसली तरी छोटीशी ज्योत तरी असेल ना. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती बिजबू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती बिजबू आई. वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई. 9 महिने 9 दिवसांनी, 9 महिने 9 दिवसांनी झाले जग बघण्याची घाई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई, वंशाच्या दिव्यापायी नको पण ती विझवू आई.